थोडे दिवस तिकडे हे बघा. आता टॉपिक आहे सिलोगिझम म्हणजे वेन डायग्राम. याच्यावर प्रश्न असतात बघा. तुम्ही रेल्वे एग्जाम द्या, तुम्ही SSB द्या, आर्मी द्या, पुढील पडतात जेवढे ऑनलाईन एक्झाम असतात त्या ऑनलाईन एक्झामसाठी हा प्रश्न 100% असतो. बघा काय विषय, ज्या वेळेस सर्व हा शब्द आला कायला त्याला दोन गोल असते. तुम्हाला प्रश्न असा असतो आकृतीकडून उत्तर द्यावं लागतं. तर आकृती असते, आकृतीवरून तुम्हाला हे स्टेटमेंट करावं लागतं, त्या आन्सर द्यावं लागतं. आपण प्रश्न घेऊ प्रॉपर्टी काय विषय. सर्व ए हे बी आहे, सर्व ए हे बी आहे. आता सर्वच्या पुढे जे अक्षर असतं ते काय घ्यायचं, वर घ्यायचं. तर सर्व बी ए राहिलं असतं, ए कुठे आलं असता, फक्त फॉर्मॅट आहे. तर पुढे काही येतं प्रश्नामध्ये. काही बी हे ए आहे. आता काही बी ए आहे, काही बी काय ते आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करून प्रश्न त्यावेळेस तुम्ही सर्व बघून क्लिअर होते, काय टेन्शन नाही. काही बी हे ए नाही, काही बी काय ए नाही, सर्व बी हे ए नाही. कारण की सर्व ए काय आहे, तुम्हाला एक पॅटर्न सांगतो. आता हा पाण्याचा ग्लास आहे, अर्धा भरलेला आहे, तो अर्धा काय स्टेटमेंट समजते का, तो अर्धा पाण्याचा भरलेला आहे, अर्धा काय तो खाली आहे. तसंच सर्व ए जर बी आहे तर सर्व बी ए, बरोबर. तर काही बी ए आहेत तर काही बी ए आहेत आहेत नाही. जिथं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे त्याच्या विरुद्ध लगेच निगेटिव्ह स्टेटमेंट होतं. समजतंय. आता याच्यात तुम्हाला मागच्या आकृती आणि आकृती काहीतरी फरक जाणवत असेल. काय फरक आहे आकृतीचा, काय काय केलं असता डायग्राम चांगला केला असता, काय काय केलं टक्के तेवढं नव्हतं, 50% आता बोलू नका. आता दोन आकृतीमध्ये 6 स्टेटमेंट तयार होते. किती? आता ज्या वेळेस कोणते स्टेटमेंटमध्ये मराठीमध्ये सर्व, हिंदीत सभी आणि इंग्रजीत ऑल असं नावाला तर दोन आकृत्या एकामेकामध्ये असे गुंतलेले असतात तेव्हा सर्व नाव असते, सभी आणि ऑल. ज्यावेळेस काही शब्दाला काही, ज्यावेळेस आकृत्या काही म्हटलं तर दोघांचं कुठेतरी अटॅक होत असतं. समजतंय बरं. काही ए हे बी आहे, काही ए बी आहे अटॅक होणार, बरोबर. जर काही जर ए बी आहे तर काही ए बी सर्व आहेत का ते नाही, काही बी ए आहे, जर काही ए जर बी आहे तर काही बी पण ए आहे. आता मी जर तेरेसचा भाव आहे तर तेरेस माझा कोण आहे, समजतंय ना. एका स्टेटमेंटला दोन स्टेटमेंट तयार होतात, एक बाजूने काही बी ए नाही. आता सर्व ए बी आहे नाही, सर्व म्हटलं म्हणजे राऊंड असेल. दुसरे ग्राउंड कसा, जर सर्व ए हे बी नाही तर सर्व बी ए कशाला असतील, समजतंय ना. दोन पाऊल लागते, एक ए हा बी नाही, एक ए बी हा ए नाही. त्याच्या खाली सर्व ए बी आहे, सर्व बी ए आहे. चॅलेंज माझं तुमचं एक पेज जाणार नाही, सिलोगिझमचा इथे समजून घेऊन एक पेज जाणार नाही. कोणते येऊ द्या, 4-5 फॉर्मॅट झाले, संपलं. हे बघा आता प्रश्न असा आहे, प्रश्न आहे तो फॉर्मॅट आहे. ज्यावेळेस दोन आकृत्या सेपरेट असतील तर नावातच कळतंय कोणीच कुणाचं नाही, म्हणजे एक कोणाचं. त्याच्यामुळे आपण याचा नाही ना आपण याचा समजतंय ना. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एकही मराठी गणित कुछ भी हा शब्द आला, समजा एकही ए हा बी नाही, एचा आणि बीचा कनेक्शन नसतं, त्याच्यामुळे एक ए बी हा ए नाही.
दोन स्टेटमेंट द्यावं लागतं. आता फॉर्मेट लास्ट ज्यावेळेस दोन गोष्टी अशा असतील सोबत त्यावेळेस अर्थ असा असतो सर्व ए बी आहे सर्व बी ए. आता हे झाले फॉर्मेट. आता आपण बस उदाहरण आता पण तुम्हाला शॉर्टकट मध्ये लिहून देऊ. लिहिलं ना? समजतंय ना? हे बघा आता ज्या वेळेस बोलू नका तीन शब्द नंतर सांगतो मला ज्यावेळेस बघा आता उदाहरणार्थ बोलू नका बोलू नका सर्व शब्द कायला तर त्यावेळेस असे राहून तयार होते. ठीक ज्या वेळेस सर्व सभी काही आणि कुछ असा शब्द आला त्यावेळेस दोन ज्या आकृती असतील काय शब्द काही शॉर्टकट लक्षात ज्या वेळेस एकही एक भी नाही कुछ भी नाही असं जर आला त्यावेळेस आकृत्या असतील बस एवढं फरक लक्षात ठेवा. आता प्रश्न हे बघा सर्व मार्कर बोर्ड आहे काही बोर्ड डस्टर आहे. आता बघा आकृती बघा तुम्हाला म्हटलं इथे सर्व शब्द आला की राऊंड कसे असतील तो ठीक. आता सर्व मार्कर काय आहे बोर्ड आहे बोर्ड आहे तीन बोर्ड बरोबर. ठीक आहे सर्व मार्कर बोर्ड आहे म्हणजे सर्वच्या पुढे शब्द असतो त्याचा पुढील शब्द त्याच्या वर. ठीक आहे 2 नंबर स्टेटमेंट. काही शब्द आला म्हणजे आता कसे असतील ऑलिम्पिक बोर्ड ओके ना. काही बोर्ड डस्टर बोर्ड कुठे आहे ठीक आहे. आकृती करणं शिकून नंतर आपण आकृतीवरून स्टेटमेंट त्याच्यात काय करू आपण कसे होईल होईल नेव्हर गिव्ह अप होप सोडायचे नसतात. सर्व पेन बोर्ड आहेत एकही बोर्ड खडू नाही. आता बघा गोष्टी किती त्याच्यात पेन बोर्ड खडू तीनच गोष्टी. आता सुरुवातीला सोडवताना एक नंबर स्टेटमेंट घ्यायचं. सुरुवातीला सर्व पेन बोर्ड आहेत. सर्व पेन काय आहेत बोर्ड. बोर्ड लक्षात काय असतं बाय ठीक. एकही आलं म्हणजे आता काय तू तेरा पे मेरा ना. एकही बोर्ड कधी काय असं बाकी काय करते ना सोडून टाकलं की त्यांची हिमतीला सलाम. सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत. सर्व डॉक्टर्स इंजिनियर आहेत. सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत. बघा पहिली गोष्ट तर एक आहे स्टेटमेंट मध्ये काही शब्द एकही शब्द नाही त्याच्यामुळे अशा आकृत्या येणार नाही. काही शब्द सर्व म्हणजे राहून येते बरोबर. दुसरी गोष्ट आता सोडवताना एक नंबर स्टेटमेंट सर्व घ्यायचं. सर्व शिक्षक डॉक्टर्स काय डॉक्टर्स सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत. सर्व डॉक्टर्स सर्व इंजिनियर्स विद्यार्थी
सर्व कागद पुस्तके आहेत, काही पुस्तके पेन आहेत, सर्व पेन पेन्सिली आहेत, सर्व पेन्सिली खोडरबर आहेत. बघा फॉरवर्ड बघा. एका ग्रुप सगळ्याला दोन आपण तयार होते त्याच्यात काही नाव आहे त्याच्यात एका ग्रुप बघा सर्व कागद पुस्तक आहे. तुम्हाला वाटलंय सर्व माझ्या पुढे जो शब्द असतो त्याच्या पुढे शब्द कुठे असतो बाहेर. आता लक्षात द्या सर्व कागद काय पुस्तक. काही पुस्तके पेन आहे. पुस्तक कुठे जातं इथे. काही काही पुस्तक आहेत पेन. ज्या शब्दाचा संदर्भ असेल त्याला आकृती अटॅच करायची. जर काही कागद पेन म्हटलं असतं ते संदर्भ ज्याला त्याला सर्व पेन पेन्सिल आहेत. पेन कुठे जातात. सर्व पेन काय आहेत बरोबर. सर्व पेन्सिली कोड रबर आहे. ज्याचा संदर्भ आहे त्यांच्यासोबत काही फळे भाज्या आहेत. सर्व भाज्या फळे आहेत. काही खरबुजे फळे आहेत. थोडं एक ठिकाणी चुकले बघा. फळे फळे आहेत बरोबर. बेस्ट फळे एकदम भारी. बोलते थोडं थोडं चुकलं. शिकवताना लक्ष ठेवायला खूप पाहिजे ना. हे बघा तुम्हाला आकृती क्रमांक लास्ट ची फॉर्मॅट मध्ये दिले. हे बघा बरोबर दिले का शेवटचं बघा. सर्व फळे भाज्या सर्व भाज्या फळे लास्ट फॉर्मॅट शेवट बरोबर. तर दोन गोष्टी एकमेकांमध्ये यायचं असतील इकडे काढायचा बरोबर विषय. ओके सर्व फळे भाज्या सर्व भाज्या फळे. काही खरबुजे फळे आहेत. काही खरबुजे फळे याचा अर्थ असा आहे की काही भाज्या खरबुजे असतील. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस करा चला.